उपवास म्हटलं की साबुदाणा हा सर्वांचा फेवरेट असतो, पण नेहमी उपवासाला साबुदाणा बनवायचं म्हटलं की ते पण थोडं जीवावर येतं. तर मला ना मंडळी एक आयडिया आलेली होती. म्हटलं चला मस्तपैकी छान आपण एक एक्सपेरिमेंट करूया आणि तुम्हाला पण दाखवूया. सो हॅलो एव्हरीवन, मी दीपिका आणि स्वागत आहे तुमचं दीपिकाज रेसिपीमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय स्किप करू नका किंवा पुढे जाऊ नका. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर त्यांना शेअर करायला विसरू नका. आणि हो, परत माझं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर तुम्ही इथे बघितलेलं असेल की मी छानपैकी मस्त इथे शेंगदाणे भाजून घेतलेले होते. 3-4 मी बॉईल पोटॅटो घेतलेले आहेत, त्यांना पण मी इथे सोलून घेतलेलं आहे, म्हणजे पोटॅटोजचे शेलटे काढून घेतलेले आहे. आणि शेंगदाणे मी आता हे करणार आहे बारीक. तर मंडळी, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही त्यांना नक्की शेअर करू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. किंवा माझ्याकडून जर काही चुका होत असतील तर ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून पण सांगू शकता. तर मी इथे बघा घेतलेला आहे थोडा साबुदाणा, कारण आपल्याला इथे एक्सपेरिमेंट करून बघायचं होतं, तर म्हटलं थोडंच घेऊन बघूया आणि करूया. तर थोडा साबुदाणा आणि 2 बॉईल पोटॅटो घेतलेले आहेत मी. सोबत जे शेंगदाणे मी मिक्सरमध्ये बारीक केलेले होते ते 2 चमचे कूट मी इथे घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये मी ॲड करणार आहे राजगिऱ्याचं पीठ आणि शेंगदाण्याचं पीठ. मिरचीचा ठेचा पण मी घेतलेला आहे, तो पण मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे. तुम्ही ते बघितलेलं असेल. मी इथे खानदेशीचा 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, सोबतच शिंगाड्याचं पीठ पण घेणार आहे. आणि टेस्टच्या अकॉर्डिंग मी इथे ॲड करणार आहे सेंधं मीठ. पतंजलीचं इथे मी सेंधं मीठ ॲड करत आहे. तुम्ही कुठलं मीठ ॲड करता हे मला नक्की कमेंटमध्ये मेसेज करून सांगा. जेव्हापर्यंत आपण आता त्या डोला रेडी करू, म्हटलं तेल गरम करायला ठेवून देऊया. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, तेव्हापर्यंत म्हटलं चला डो रेडी करूया. छानपैकी मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. जितकं होईल तितकं असं छान आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये असं गाठी राहायला नको. थोडंसं असं आपल्याला खूप मॅश करून त्याचा एक डो मस्त तयार करायचा आहे. थोडं तिखट टाकावं वाटलं म्हणून वरून मी तिखट ॲड केलं. तुम्हाला नसेल करायचं, मला थोडं आवड झाली होती म्हणून म्हटलं ॲड करावं. तुम्ही करू शकता. आणि डो रेडी झाला. आपण पुऱ्या बनवतो ना, तितकं असा उंडा घ्यायचा आणि छानपैकी थोडंसं शिंगाड्याचं किंवा राजगिऱ्याचं पीठ लावून पुऱ्या लाटून घ्यायच्या, बेलून घ्यायच्या. कारण ते थोडंसं ना लाटताना चिटकतं, त्यामुळे पीठ लावलं की जरा पुऱ्या छानपैकी लाटल्या जातात. तर इथे बघा मस्तपैकी माझी एक पुरी रेडी झालेली होती. आपण तर पराठे खातो साबुदाण्याचे किंवा वडे खातो, म्हटलं आपण पुरी ट्राय करून बघूया. तर इथे झालेल्या होत्या माझ्या पुऱ्या रेडी आणि चला मस्तपैकी एन्जॉय करूया.